महिलेला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे आयपीसी 354D व कलम 354 या गंभीर गुन्ह्यांमध्ये मोडते, असे नागपूर खंडपीठाने म्हटले आहे। विरोधकांच्या दिवाळखोरीच्या आरोपादरम्यानही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की राज्याची आर्थिक स्थिती काहीही असो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच। चेन्नईतील वैद्यकीय महाविद्यालयात MBBS ला प्रवेश देण्याच्या बहाण्याने सीमा शुल्क विभागाच्या महिला अधिकाक्षांची 33 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी त्यांच्या विरोधात भांडूप पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बाणेर रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन रेंज हिल्स परिसरात रेल्वे रुळाजवळ गवतात मरणासन अवस्थेत सोडून पळून गेलेल्या रिक्षा चालकाला 5 महिन्यानंतर दिल्लीतून अटक करण्यात आली आहे। या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या ज्येष्ठाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता। राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना मंजूर केली असून आता शेत रस्ते बांधण्यासाठी 100% यंत्रसामुग्रीचा वापर करता येणार आहे। मुंबईतील स्थानिक निवडणुकात आपल्या कार्यकर्त्यांना साथ न दिल्याची टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टोला लगावला आहे। मुंब्रा दुर्घटनेनंतर सुरक्षेला प्राधान्य देत रेल्वेने निर्णय घेतला असून मुंबई उपनगरीय नेटवर्कवर AC लोकल प्रमाणेच 2 नॉन AC स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल गाड्या तयार केल्या जाणार आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचे पाचगाव येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झाले आहे। रविवारी उशिरा रात्री ही घटना घडली होती। बीड ZP तील सुमारे 400 कर्मचाऱ्यांची दिव्यांग तपासणी आता रुग्णालयात होणार असून बनावट किंवा चुकीचे प्रमाणपत्र घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे। आतापर्यंत 18 जणांना निलंबित करण्यात आले आहे। भाजप आमदारांनी IS तुकाराम मुंढे यांच्यावर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्यरित्या घेतल्याचा आरोप करत हिवाळी अधिवेशनात त्यांच्या निलंबनाची मागणी करण्याची तयारी दाखवली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।